तुमचं लहानपण कुठे गेलं, कसं गेलं ह्याच्याबद्दल आम्हाला सांगाल का? माझा जन्म चिपळूणला झाला 1980मध्ये आणि 12वी होईपर्यंत मी चिपळूणमध्येच होते. त्याच्यामुळे माझं पूर्ण लहानपण चिपळूणसारख्या निसर्गरम्य गावामध्ये कौतुकामध्ये गेलं. शाळेमध्ये तुम्ही कशा विद्यार्थिनी होतात? म्हणजे खूप स्टुडियस होतात का थोड्या दंगेखोर होतात, कशा होतात? मी शाळेमध्ये बऱ्यापैकी 90% पुढे मार्क मिळवणारी विद्यार्थिनी होते. बरं, महत्वाकांक्षेचं पहिलं स्वप्न कुठलं पाहिलं तुम्ही? पहिलं स्वप्न डॉक्टर व्हायचं होतं. बरं. 12वीला मला PCBला 92.33% मार्क्स होते आणि MBBSची जी गव्हर्नमेंट कॉलेजची ॲडमिशन होती ती 92.66ला क्लोज झाली होती. बरं. त्याच्यामुळे नॅचरली आय एंडेड अप इन गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबई. आता तुमच्यासाठी अशा सगळ्या वातावरणातून मुंबईला यायचं, GDCच्या हॉस्टेलमध्येच राहिला असाल, हा सगळा प्रचंड चेंज असेल ना? हो. ह्या चेंजला कशा सामोऱ्या गेलात तुम्ही? आमच्या हॉस्टेलला फार कडक नियम त्यावेळी सुदैवानी नव्हते, आजही नाहीत. म्हणजे अगदी तुम्ही छोटी शेगडी रूममध्ये ठेवू शकता, चहा करू शकता, काही बनवू शकता. तर हे जे सगळं म्हणजे सेल्फ डिपेंडंट करतं माणसाला बाजारात जाऊन वस्तू विकत घ्यायला. मी कधी बाजारामध्ये जाऊन भाजी घेतली नव्हती तोपर्यंत, बरोबर, किंवा असं काही करायची वेळ आली नव्हती. ब्रेड आणणं, दूध उकळवणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ज्या बेसिक, तर ह्या सगळ्या तिथे राहून मला शिकता आल्या. म्हणजे त्या दृष्टीने म्हटलं तर मी इंडिपेंडंट झाले. पण आता हे सगळे शिकत असताना डेंटिस्ट्री बद्दल आवड निर्माण होत होती का नाही? खरं उत्तर द्यायचं तर नाही. म्हणजे पहिल्या 4 महिन्यामध्ये मला कळलं होतं की आपल्याला इथे राहायचं आहे आणि BDS तर व्हायचं आहे, परंतु दिस इज नॉट माय ब्रेड अँड बटर अँड आय एम नॉट मेड फॉर दिस. मला ना तुम्हाला 2 प्रश्न एकाला एक लागून विचारायचे. एक असं की परीक्षा पास होणं हे तुमच्या डोक्यात पक्कं होतं, हां, आपल्याला ही करिअर करायची नाही हे सुद्धा तुमच्या डोक्यात पक्कं होतं. आता हा बॅलन्स जरा अतिशय कठीण आहे नाही का? म्हणजे की मला आवडत तर नाही आहे पण पास तर व्हायचं आहे, हां, तर हा तुम्ही कसा साधलात हा पहिला प्रश्न. आणि दुसरा की मग अल्टरनेटिव्ह किंवा पर्याय तुम्हाला कधी आणि कसा सापडला? नाही, मी मनापासून नाही केलं तरी पण BDS करिक्युलमच्या दृष्टीने व्यवस्थित पूर्ण करत होते. परंतु मला एक पक्कं माहिती होतं की आपण जर अशी भूमिका घेतली की आता मला हे करायचंच नाही आहे, तर मग काहीतरी नवीन प्रयोग होतील की आपल्याला दुसऱ्या एखाद्या कोर्सला पाठवलं जाईल किंवा असं काही. तर मी म्हटलं त्याच्यापेक्षा हे काय वाईट आहे. पण मग आता अल्टरनेटिव्ह कसे डोक्यात आले ते आम्हाला सांगा. अल्टरनेटिव्ह मी खूप असा काही विचार केला नव्हता. तसं सांगायचं तर फायनल इयर BDS होईपर्यंतही फार विचार केला नव्हता. बरं. परंतु इंटर्नशिपमध्ये माझ्या आईचं निधन झालं दुर्दैवाने. बरं. आणि इट वॉज व्हेरी सडन, मासिव्ह हार्ट अटॅक आणि सडन डेथ. त्याच्यामुळे एक प्रचंड व्हॅक्यूम आला आणि 15 दिवसांनी मी चिपळूणहून परत आले, कॉलेज जॉईन केलं. त्याच्यानंतर तो व्हॅक्यूम फील करण्यासाठी मला आता वाटायला लागलं की आपल्याला काहीतरी परस्यू करायची गरज आहे. मग मी SISC नावाची जी संस्था आहे महाराष्ट्र शासनाची, तिथे एकदा सहज चक्कर टाकली. तिथे एक तराळ नावाचे लायब्ररियन गृहस्थ होते, अनेक वर्ष होते ते. त्यांनी अतिशय चांगली माहिती दिली मला. आणि मग त्याच्यानंतर मी वडिलांशी वगैरे चर्चा न करता स्पेक्ट्रमचं जनरल स्टडीजचं एक मोठं पुस्तक पहिलं विकत आणलं. आणि पुढच्या वेळी म्हणजे 2-3 महिन्यांनी घरी गेले तेव्हा ते पुस्तक घेऊन गेले आणि ते पुस्तक त्यांना दिसेल अशा ठिकाणी ठेवलं. त्यांनी विचारलं की हे काय आहे, कशासाठी आणलं आहे. मी म्हटलं की आता हे करायचं आहे. त्याच्यावरून थोडेसे खटके उडाले इनिशियल 2-3 महिन्यामध्ये, पण नंतर वडिलांनी स्वीकारलं की आता मी काही ऐकत नाही. आता आपण UPSCकडे येऊया की आता UPSCची तुम्ही तयारी सुरू केली. बाय द टाइम यू हॅड पास्ड युअर BDS? हां, मी इंटर्नशिप करत होते. इंटर्नशिप करत होतात. मग आता एका बाजूने तुम्हाला UPSCचा अभ्यास करायचा होता, बरोबर, दुसऱ्या बाजूने मुंबईत राहून तो करायचा होता ना अभ्यास. मग त्यासाठी तुम्ही काय काय केलं ते सांगा. इंटर्नशिप जोपर्यंत चालू होती तोपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता. तोपर्यंत मी GDCच्या हॉस्टेललाच राहत होते. GDCचं हॉस्टेल जुलैमध्ये सुटलं. त्याच्यानंतर 3 महिने मी GDCच्याच हॉस्टेलमध्ये पॅरासाईट म्हणून राहिले. बरोबर. त्याच्यानंतर 3 महिन्यांनी मला आता वाटलं की आपल्याला अभ्यासाला वर्षभर लागणार आहे, तर आपण आपली काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. बरोबर. मग मी विल्सन कॉलेजला BA ला ॲडमिशन घेतली फर्स्ट इयरला. बरं. आणि
त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले जे चर्नी रोडचं हॉस्टेल आहे तिथे मला प्रवेश मिळाला. बरं. सावित्रीबाई फुलेमधून नंतर तेलंग हॉस्टेल, त्यावेळी मुलांचं हॉस्टेल होतं आधी, नंतर ते मुलींचं हॉस्टेल झालं. त्या तेलंग हॉस्टेलला मी शिफ्ट झाले. हे करत असतानाच मी SISCची परीक्षा दिली आणि SISC ज्या 5 मुली निवडतं त्याच्यात माझी निवड झाली. त्याच्यामुळे त्या एका वर्षासाठी राहायचा प्रश्न सुटला. मग तेलंग हॉस्टेलमध्ये राहून मी पहिली प्रिलिम्स पास झाले. त्याच्यानंतर मेन्स दिली. पहिल्या मेन्समध्ये मला अपयश आलं. मग त्याच्यानंतर तेलंग हॉस्टेल सोडावं लागलं, कारण तिथे असं होतं की तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला 6-6 महिन्याचं कंटिन्युएशन मिळायचं. मग त्याच्यानंतर खूप जागा शोधल्या आम्ही, खारघरपासून सगळीकडे बेलापूरपर्यंत. मी आणि माझी एक मैत्रीण होतो, आम्ही पूर्ण पालथी घातला सगळा परिसर. मग अचानक सोमण सरांचा फोन आला. त्यांना कळलं की आम्ही अशा पद्धतीने जागा शोधतो आहोत. मग त्यांनीच ते खारेगावला शिफ्ट झाले होते त्यावेळी. तर मुलुंडचं त्यांचं घर रिकामं होतं. तर म्हणजे माझ्याकडे कृतज्ञता व्यक्त करायला शब्द नाही आहेत की त्यांनी त्यांच्या घरातल्या फर्निचरसहित, गॅस शेगडी भांड्यांसहित घर आम्हाला एका वर्षासाठी वापरायला दिलं. बरं. तिथे मुलुंडला राहून मी अभ्यास केला. मुलुंडलाच डॉक्टर आठवले होत्या, त्यांच्याकडे मी लोकम करायचे, कारण म्हणजे मी डेंटलची प्रॅक्टिस कधीच सोडली नाही शेवटपर्यंत. बरं. अच्छा. तेलंग हॉस्टेलला मी होते त्यावेळी पण मी कुलाब्याला 2 तास एका डेंटिस्टकडे काम करायचे, नंतर भायखळ्याला काम करायचे. बरं. दिवसामध्ये 2 किंवा 3 तास मी काम करायचे आणि त्याच्यातून मला 3,500 किंवा 4,000 रुपये त्यावेळी मिळायचे. आणि मग ते सेल्फ सफिशियंट राहण्यासाठी खूप होते. वडीलही आर्थिकदृष्ट्या मदत करत होते, म्हणजे काही फार प्रश्न नव्हता. परंतु मला असं वाटायचं की आपण जर एक प्रोफेशनल डिग्री घेतली आहे तर वी शुड अर्न समथिंग आउट ऑफ इट. त्याच्यामुळे मी ते काम करत होते. पण ते प्लॅनिंग तुम्ही केलं. तुमची परीक्षा म्हणजे नंतरच्या प्रयत्नामध्ये तुम्ही मेन्स पास झाला. मी दुसरी तर माझी प्रिलिम्सही फेल झाले मी. बरं. मी परत सापशिडीमध्ये बॅक टू झिरो आले. त्याच्यानंतर मी 1 वर्ष मुलुंडला राहिले आणि प्रिलिम दिली. प्रिलिम पास झाला, मेन्स दिली तिथे, नंतर इंटरव्ह्यू. आणि नंतर इंटरव्ह्यूचं काही खास लक्षात आहे का तुमच्या? प्रत्येकाचा UPSCचा इंटरव्ह्यू हा त्याच्या आयुष्यातला लँडमार्क असतो, त्याच्यामुळे तो लक्षात तर असतोच. परंतु माझा इंटरव्ह्यू होता ते इनामदार जे होते, एअर चीफ मार्शल रिटायर्ड, त्यांचं पॅनल होतं. आणि माझा इंटरव्ह्यू खूप लेंदीएस्ट इंटरव्ह्यू होता. माझा 55 मिनिटं इंटरव्ह्यू चालला होता. 55 मिनिटं. म्हणजे त्याच्यामध्ये गंगूबाई हनगलांपासून टेबल टेनिसपर्यंत इतका, म्हणजे त्याचा आवाका मोठा होता. हो. बरं. हायपोथेटिकल क्वेश्चन्स होते, ओपिनियन बेस्ड क्वेश्चन्स होते. आता हे झालं, म्हणजे तुम्हाला म्हणजे तुमची निवड झाली. आता ट्रेनिंग चालू झालं तुमचं. हां, ट्रेनिंगचे दिवस आणि ट्रेनिंगच्या त्या काळाने तुम्हाला काय काय दिलं? अकॅडमी काही काही गोष्टी खूप चांगल्या तुम्हाला देते, जसं की 3 ट्रेक असतात, शॉर्ट ट्रेक. त्याच्यानंतर एक 10 दिवसाचा लॉंग ट्रेक असतो. बरं. त्या लॉंग ट्रेकची मी ग्रुप लीडर होते. गंगोत्रीहून चालत आम्ही यमुनोत्रीला गेलो होतो. 250 किलोमीटरचा ट्रेक आम्ही 8 दिवसामध्ये पूर्ण केला होता. बरं. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण फ्रीडम असतं, म्हणजे तुम्ही तुमचे रिसोर्सेस कसे मॅनेज करा, काही क्रायसिस आला तर तुम्ही काय करा किंवा तुम्ही काय नका करू. आणि ह्याच्यामध्ये अकॅडमी इंटरफिअर करत नाही, फक्त तिथल्या प्रशासनाला एक सांगितलेलं असतं की असे ग्रुप इथून इथे चाललेले आहेत, काही अडचणी आल्या तर तुम्ही त्यांना मदत करा. हे एक आहे. आणि दुसरा अकॅडमी देते एक अनफर्गेटेबल एक्सपिरियन्स असतो, जो भारत दर्शन. IASच्या बॅचला आता भारत दर्शन कर्टेल केलं आहे त्यांनी, परंतु मी ज्यावेळी होते त्यावेळी 2 महिन्याचं पूर्ण भारत दर्शन असायचं. त्याच्यामध्ये आर्मी अटॅचमेंट, ट्रायबल अटॅचमेंट, त्याच्यानंतर नक्सल अफेक्टेड एरिया अटॅचमेंट्स, कॉर्पोरेट अटॅचमेंट, इतकंच काय, तिरुपती देवस्थानलाही 3 दिवसाची अटॅचमेंट, अशा पद्धतीचं भारत दर्शन जे आहे तर त्याचा अनुभव. आणि भारत दर्शनमध्ये तुम्हाला मानवी स्वभावाचे जेवढे पैलू कळतात तेवढे कुठेच कळत नाहीत. म्हणजे तुमच्या ग्रुपमधल्या लोकांपासून बाहेरचे ज्या ऑर्गनायझेशनचे लोक असतात त्या सगळ्यांना जवळून पाहता येतं. हा एक जो अनुभव आहे तर तो इनक्रेडिबल असं म्हणेन मी. पहिलं इंडिपेंडंट पोस्टिंग आणि त्याचा पहिला दिवस कसा होता? पहिलं प्रोबेशनमध्ये आम्हाला इंडिपेंडंट चार्जेस दिले जातात. तर मी पहिल्यांदा माझं प्रोबेशन नागपूरला झालं आणि मी रामटेकला तहसीलदार होते 2 महिने. तर तो इंडिपेंडंट चार्जचा पहिला दिवस होता. आणि 3ऱ्या दिवशी तिथे मुख्यमंत्र्यांचा दौरा लागलेला होता, त्याच्यामुळे
दौऱ्याच्या अनुषंगाने जे काही तयारी असते किंवा प्रोटोकॉल असतो, नागपूरला प्रशिक्षण झाल्यामुळे मला खूप हेवी प्रोटोकॉल पाहता आला आणि प्रोटोकॉलच्या अनुषंगानेही माणसं कशी वागतात किंवा व्हॉट इज ह्युमन नेचर इंटरॅक्शन याचा खूप चांगला अनुभव तिथे आला असं म्हणता येईल. बरं, मला सांगा आता की कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची तुमची व्याख्या काय? कर्तव्यदक्ष अधिकारी माझ्या दृष्टीने तो असतो की जो कोणतंच कॉम्प्रोमाइज करत नाही, बौद्धिक पातळीवरती कोणतंच कॉम्प्रोमाइज करत नाही. शासनामध्ये काम करताना अनेक लोक म्हणतात किंवा लोक त्यांना म्हणतात ते प्रामाणिक आहेत, तर त्याच्या दोन पद्धती आहेत प्रामाणिक असण्याच्या. एक पद्धत आहे की मी पैसे घेत नाही, ही एक पद्धत झाली. तर मला असं वाटतं त्याच्या पुढे जाऊन दुसरी पद्धत आहे की मी पैसे घेत तर नाहीच, पण मी कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्षही करू शकत नाही. म्हणजे मी काही चुकीचं करत नाही आहे, परंतु माझ्या समोर काही चुकीचं चाललं आहे आणि मी त्याच्याकडे कॉम्प्रोमाइज म्हणून डोळेझाक करते. हा मला स्वतःला बौद्धिक पातळीवरचा भ्रष्टाचार वाटतो आणि तो खूप जास्त घातक आहे. मला सांगा की असं राहायचं ठरवलेल्या माणसाला व्यक्तीला खूप सारे राजकीय इतर दबाव तर येत असणार, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? मला असं वाटतं या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर डोळसपणाने विचार करून यावं, नाहीतर मग ठीक आहे यू आर वन अमंगस्ट ऑल, त्याच्यामध्ये काही वेगळं होत नाही. मी PO ITDP होते, 1.5-2 महिन्यामध्ये माझी भंडाराला बदली झाली CO म्हणून. सो दॅट वॉज हॅपियर मुमेंट, कारण फील्डमध्ये आल्यानंतर इतक्या लवकर COशिप आम्हाला 3 लोकांना मिळाली होती. भंडारा तसा लहान जिल्हा आहे, 7 तालुक्यांचा जिल्हा आहे, तर 1.25 महिन्याच्या काळामध्ये मी 106 गावांना भेटी दिल्या होत्या. बरं, म्हणजे ॲव्हरेज मी 3 ते 4 गावांना रोज भेटी देत होते, मी काम करत होते. आणि एक दिवस मी ऑफिसमध्ये जाऊन बसले तर 1.25 महिन्यांनीच माझी मुंबईला ॲडिशनल कलेक्टर म्हणून बदली झाल्याचं मला कळलं. 1.25 महिन्यातच? 1.25 महिन्यातच. त्यावेळी वाईट वाटलं की म्हणजे वी आर बिंग टॉस्ड लाईक अ फुटबॉल. पहिल्या 8 दिवस फार वाईट वाटलं. मुंबईहून परत 6 महिन्यांनी बदली झाली माझी अकोल्याला CO म्हणून. अकोल्याहून परत 1 वर्षांनी सिंधुदुर्गला CO म्हणून बदली झाली. सिंधुदुर्गला मी 10 महिने होते. सिंधुदुर्गहून परत मुंबईला कंट्रोलर रेशनिंग म्हणून बदली झाली. आणि कंट्रोलर रेशनिंग म्हणून रेशनिंग विभागाला एवढी ऊर्जितावस्था मी प्राप्त करून दिली की मी 6 महिने मॅटर्निटी लिव्हवरती गेले तरी गव्हर्नमेंटने दुसरा कंट्रोलर आणला नाही. ऊर्जितावस्था म्हणजे काय हो? हा अत्यंत मोठा विभाग आहे मुंबईमधला, म्हणजे 1400 लोकांचा स्टाफ होता माझ्याकडे. इतका मोठा स्टाफ असताना खूप व्हॅकन्सीज होत्या किंवा लोकांमध्ये सेल्फ रिस्पेक्ट नव्हता, म्हणजे जे स्वमूल्य असतात ते नव्हतं तिथल्या लोकांमध्ये. त्याच्यामुळे अनेक वेळा ACBच्या रेड्समध्ये क्षुल्लक तक्रारीवरून माणसं पकडली जाणं किंवा प्रेशरमध्ये येऊन लोकांनी प्रकृती खराब असणं, वर्षानुवर्ष प्रमोशन झालेली नसल्यामुळे पूर्ण ऑर्गनायझेशनमध्ये एक नकारात्मकता असणं, असे सगळे प्रकार तिथे होते. तर मी चार्ज घेतल्यानंतर मी 3 वर्षाच्या काळामध्ये 425 लोकांना प्रमोशन दिलं. बरं, 425 लोकांच्या प्रमोशनमुळे म्हणजे मी पहिल्या वर्षात ज्यांना प्रमोशन दिलं त्यांना 3.5 वर्षांनी निघता परत सेकंड प्रमोशन दिलं. म्हणजे जे लोक इन्स्पेक्टर म्हणून माझ्या समोर आले होते तर ते रेशनिंग ऑफिसर म्हणून आज काम करत आहेत. आणि धाडींच्या बाबतीमध्ये वगैरे खूप बदनामी झालेली होती या विभागाची किंवा इफेक्टिव्ह नव्हत्या. तर एक राज्य दक्षता पथक असतं, तर त्याला मी ऊर्जितावस्था आणली आणि पूर्ण राज्यामध्ये धाडी टाकून मला वाटतं काहीतरी 252 वगैरे गुन्हे दाखल केले होते त्यावेळी आणि 750-800 कोटीचा मुद्देमाल अख्ख्या राज्यामध्ये जप्त केला होता. 800 कोटीचा मुद्देमाल अख्ख्या राज्यातून जप्त केला. बरं, त्याच्यामुळे रेशनिंगच्या लोकांमध्ये एवढा भीती आणि रिस्पेक्ट दोन्ही वाढलेलं होतं की तिथल्या लोकांनाही कृतज्ञता निश्चितच होती की एकतर पर्सनल जे इश्यू होते प्रमोशनचे, म्हणजे त्यांनी तर आशा सोडून दिली होती की आता आपलं प्रमोशन होईल. तर मला असं वाटतं की गव्हर्नमेंटमध्ये काम करत असताना जो हा वर्ग 3चा जो कर्मचारी असतो तर तो तुमचा सगळ्यात मोठा ॲसेट असतो. दुर्दैवाने त्याच्याकडे आपण चांगला रिसोर्स म्हणून पाहत नाही. तर त्याचे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले तर तो जो वर्ग आहे तर तो तुमच्याशी 100% इमानदार असतो. आणि प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये एक प्राईड असावी लागते, तर ती तिथे नव्हती. तर आय ट्राय टू गिव्ह दॅट प्राईड टू देम.
अबाउट देमसेल्व्स. तुमच्या आत्तापर्यंतच्या करिअरमधला एखादा कसोटीचा आणि एखादा समाधानाचा असे क्षण आम्हाला सांगा. मी अकोल्याला CEO जिल्हा परिषद होते आणि अकोला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे विदर्भामधला. तर तिथे 2006 पासून सर्क्युलर आलेलं होतं की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या मुलीला, विधवेला किंवा सुनेला अंगणवाडी सेविका म्हणून थेट सामावून घ्यावं. त्याची दुर्दैवाने 3 वर्षामध्ये कुणी अंमलबजावणी केली नव्हती आणि आमच्याकडे अशा 72 महिलांची यादी मी तयार केली. तर त्या 72 महिलांना मी एका हॉलमध्ये बोलावलं. त्यांचे सगळे कागदपत्र एका दिवसामध्ये पूर्ण करून घेतले. सकाळी 10ला त्या आल्या आणि संध्याकाळी 5 वाजता मी त्यांना नियुक्तीपत्र दिले. तेवढं समाधान मला कशामध्येच मिळालं नाही, कारण मी तर माझं काम करून घाईघाईने जात होते. म्हणजे मला वाटलं की ठीक आहे, यांना नियुक्ती दिली, आता आपण पुढच्या गोष्टीला जावं. तर मी गाडीजवळ जात असताना एक महिला आली आणि ती म्हणाली की बाई, पैशानीच सगळं काही होत नाही, पैसा काय कोणी पण देतं, पण तुम्ही आम्हाला बळ दिलं, सन्मान दिला. एवढं ती एक महिला बोलली. कसोटीचा एक प्रसंग म्हणाल तरी तसा अकोल्याचाच आहे. कसोटीचा याच्यासाठी आहे की तो स्त्रीच्या आत्मसन्मानाशी जोडलेला आहे, म्हणून मला जास्त महत्त्वाचा वाटतो. अकोल्याला मी CEO असताना आमच्याकडे 10 माध्यमिक शाळा होत्या जिल्हा परिषदेकडे मुलींच्या. तर मी त्या 10 शाळांमध्ये 2009मध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन्स बसवली आणि 3 बचत गटांना ती व्हेंडिंग मशीन्स रिफिल करण्यासाठी जोडून दिलं. बरं. त्याच्यानंतर ती जी प्रक्रिया होती, ती मशीन्स तामिळनाडूमधून आणून लावण्याची, टोटल 6.5 लाखाची मशीन होती. पण त्याच्यामध्ये म्हणजे असं झालं की गावागावातल्या बायका 200-300च्या संख्येने जमायच्या मी गावात गेले तर. त्याच्यामुळे मीच लोकांना पोटेन्शियल थ्रेट वाटायला लागले. त्याच्यामुळे इतकी तक्रारी केल्या की CEO विश्वासात घेत नाहीत, परस्पर निर्णय घेतात, ही जी खरेदी प्रक्रिया आहे ती सदोष आहे. त्याच्यामध्ये एक लक्षवेधी सूचना मांडली आणि खूप त्रास द्यायचा प्रयत्न केला. परंतु म्हणजे मी कृतज्ञतेने आजही उल्लेख करू शकते की जयंत पाटील त्यावेळी ग्रामविकास मंत्री होते आणि त्यांनी मला एक प्रश्न विचारला फक्त की ही मशीन्स तिथे आहेत ना? म्हटलं आहेत, आपण पाहू शकता आजही ती बसलेली आहेत, फंक्शनल आहेत. मग म्हणे हे सगळं कशासाठी चाललं आहे? मी म्हटलं मलाही माहिती नाही कशासाठी चाललं आहे. त्याच्यानंतर प्रश्न आला, त्याच्यामध्ये त्यांनी समर्पक उत्तर दिलं आणि ती सगळी टीका थांबली. परंतु ही जी गोष्ट आहे, त्यावेळी अकोल्याला जिल्हा परिषद अध्यक्ष ही एक महिलाच होती, परंतु त्याच्यामध्ये कोणताही सपोर्ट नाही आणि सर्व अंगांनी टीका, पेपरमध्ये बातम्या, जिल्हा परिषदेत प्रचंड भ्रष्टाचार, बदनामी काय असते ती मला अकोल्याने शिकवली. तुम्ही जे मला म्हणालात ते फार महत्त्वाचं वाटतं की जेव्हा माणसाला स्वतःमधली शक्ती सापडते तेव्हाच माणूस खरं तर स्वतःची नियती घडवू शकतो. बाह्य रंग जर तुमचं बघितलं, म्हणजे आता आम्हाला इथे शिकवताना 2 वाक्य कायम शिकवतात की एक तर सगळे सांगतात की डू व्हॉट यू लाईक, म्हणजे तुम्हाला जे आवडतं ते करा, आणि ते नाहीच करता आलं तर मग लाईक व्हॉट यू डू, म्हणजे मग काय पर्याय नाही, तुम्ही करत राहा. पण तुमचा बाह्य रंग हे एका शब्दात मला सांगावं असं वाटतं की डू, म्हणजे तुम्ही अगदी डुअर आहात. अंतरंगाचा विचार केला तर खूप मला असं दिसतं की तुम्ही थिंकर आहात, खरं तर विचारवंत आहात. आणि विचार कसला आहे तर तुमची सगळी बघण्याची वृत्ती जी आहे ना ती सोल्युशन ओरिएंटेड आहे. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम नाही दिसत, आता ही समस्या आहे तर मग आता याचं सोल्युशन काय आहे. तर सगळ्या तुमच्या प्रवासात आपल्याला एक असं दिसतं की तुम्ही प्रश्नात अडकून पडलेला नाही आहात. आणि आमच्यापैकी इथे शिकण्यासारखं हे खूप आहे की आम्हाला प्रश्नच भारी पडतात, त्यामुळे मग सोल्युशनसाठी स्पेसच नाही राहत. बौद्धिक जी तुम्ही म्हणालात त्याच्यातून दिसतं असं आहे की एक क्लॅरिटी आहे मग ध्येयाची की मला काय करायचं आहे, आणि मग त्याच्यासाठी माझ्याकडे प्लॅन ए आहे जो माझा मुख्य आहे. तुमचं UPSCचं उदाहरण हे फार महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये, की माझा प्लॅन बी डेंटिस्ट्री झालेला होता पण तोही मी सोडला नव्हता, कारण तो प्लॅन बी हा माझ्या प्लॅन एसाठी पूरक होता. आपण जेव्हा म्हणतो की गिव्ह अ चान्स टू युअर चाइल्ड, तर मला वाटतं पालकांना ती एक भीती असते की बाबा ह्याला हे असा प्लॅन देऊन ह्याने त्याची जबाबदारीच नाही घेतली तर तुम्ही स्वप्न बघताना त्याच्याबरोबरची जबाबदारी आणि पूर्तता करण्याची जी एक क्षमता लागते ती तुम्ही तुमच्यासाठी निर्माण केली आहे. हे मला वाटतं विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी दोघांनी याची थोडीशी लक्षात घ्यायला पाहिजे. हे